नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज. साते गावातील विजेची डिप्पी दुरुस्त करत असताना लागलेल्या आगीत महावितरणचा वायरमन गंभीररित्या भाजला असून तो 50% भाजला आहे व त्याला पुणे येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान महावितरणच्या इतर सेवकांनी वर्गणी करून या वायरमनवर उपचार सुरू केले आहेत. पाहूया यासंबंधीचा स्पेशल रिपोर्ट. साते गावातील विद्युत डिपीचा फॉल्ट दुरुस्त करताना झालेल्या अपघातात महावितरणचा वायरमन गंभीररित्या जखमी झाला आहे. 16 ऑगस्टला रविवारी दुपारी 2च्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. इजाज शेख असे गंभीर झालेल्या वायरमनचे नाव असून तो महावितरणच्या वडगाव विभागामध्ये विद्युत सहाय्यक म्हणून कार्यरत होता. साते गावातील डिपीचा फॉल्ट दुरुस्त करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी रविवारी साते गावातील वस्तीजवळ काम करत असताना शॉर्ट सर्किटचं स्पार्किंग झाल्याने मोठा जाळ झाला व यामध्ये इजाज शेख हा विद्युत सहाय्यक असणारा वायरमन गंभीररित्या भाजला असून तो 50% भाजला आहे अशा प्रकारचा अंदाज पुणे येथील वैद्यकीय विभागाच्या डॉक्टरांनी वर्तवला आहे. इजाज शेख हा 25 वर्षाचा असून तो ब्राह्मणवाडी साते या ठिकाणी राहण्यास आहे. महावितरणचे वडगाव विभागाच्या कार्यालयात विद्युत सहाय्यक म्हणून इजाज शेख हा काम करत होता. साते गावातील विजेची डिपी दुरुस्त करत असताना इजाज शेख याला गंभीररित्या भाजले आहे. वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांनी तो 50% भाजला आहे अशा प्रकारचा अंदाज वर्तवला आहे. त्याच्या पाठीला, छातीला, मानेला आदी भागास गंभीररित्या दुखापत झाली आहे. त्याच्या अंगामध्ये रेनकोट असल्यामुळे रेनकोटमुळे तो जास्तच भाजला आहे व त्याला गंभीर दुखापत झाली आहे. आपल्या इतर सहकाऱ्यांसह इजाज हा सातेगाव या ठिकाणी वस्तीजवळील डिपीवर चढून दुरुस्ती करत असताना विजेचं स्पार्किंग झालं व त्यातून मोठा जाळ निर्माण झाला आणि त्यात इजाज शेख गंभीररित्या भाजला. त्यानंतर तो डिपीवरून खाली फेकला गेला. गावातील रहिवासी असणारे सचिन मोरे या रिक्षा चालकाने अगदी देवदूताप्रमाणे यास आपल्या स्वतःच्या रिक्षामध्ये टाकून सोमाटणे येथील पावना हॉस्पिटलमध्ये तात्काळ आपल्याच रिक्षात नेले व जात असतानाच इजाज याने फोन करून आपल्या सर्व नातेवाईकांना घडलेला प्रकार कळवला. त्यानंतर पावना येथे पेशंटची तब्येत खराब होईल असा अंदाज डॉक्टरांनी वर्तवल्याने इजाजला पुढील उपचारासाठी पुणे येथील प्रसिद्ध असणाऱ्या सूर्या हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे. दरम्यान महावितरणच्या इतर सेवकांनी वैद्यकीय खर्चासाठी वर्गणी काढून इजाजवर उपचार सुरू केले आहेत. महावितरणच्या तांत्रिक अडचणीमुळे वैद्यकीय विमा खर्च तात्काळ मंजूर होऊ शकला नाही. तसेच दरम्यान साते गावात 18 ऑगस्टपर्यंत लाईट आलेली नव्हती. तसेच मावळातील वडगाव, मावळ किंवा सोमाटणे परंदवडीच्या पोलीस ठाण्यामध्ये या घटनेची कोणतीच MLCची नोंद झालेली नाही. त्यामुळे महावितरण हे प्रकरण मुद्दामून उजेडात येऊ नये याकरता हे सर्व प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहे अशा प्रकारची चर्चा ग्रामीण भागामध्ये होत आहे. दरम्यान महावितरणच्या सेवकांनी इजाजला बरे करण्यासाठी वैद्यकीय मदतीसाठी नागरिकांना मदत करण्याचे आवाहन केले आहे व महावितरणने सुद्धा लवकरात लवकर इजाज शेख व त्याच्या कुटुंबियांना सर्व प्रकारची भरपाई देऊन त्यांना मदत करावी अशा प्रकारची मागणी आणि अपेक्षा इजाज शेख याच्या कुटुंबियांनी व्यक्त केली आहे. या प्रकारच्या पुढील अपडेट आणि जाणून घेण्यासाठी सुभाष भांडेसोबत पाहत राहा मावळ न्यूज. धन्यवाद. वसंत मोरे, राहायला कुठे आहेत तुम्ही? सातेगाव. साते गावामध्ये त्या दिवशी वायरमन जळाल्याची घटना घडली होती. त्या दिवशी तुम्हाला नेमका किती वाजता फोन आला आणि तुम्ही तुमच्या गाडीमध्ये त्यांना कुठं नेलं? मी डीपी आपल्या घरापाशीची, घराच्या बाजूला. म्हणजे आवाज, स्फोटचा आवाज झाला. बरं. तो वायरमॅन पडला. तशी पोरं माळावर खेळत होते, त्यांनी मला आवाज दिला. मी घाई 10 मिनटं तिथं त्याच्यापाशी पोचलो आणि डायरेक्ट 10-15 मिनटामध्ये मी पाहुणाला त्याला डायरेक्ट घेऊन गेलो. तिथं पाहुणाला ॲडमिट केलं का? पाहुणाला डायरेक्ट वरनं डिपी बस होता आणि वरनं पडले का ते? हो, वरनं पडले.
त्यांच्यासोबत किती माणसं होती काम करत तिथे? त्याच्यासोबत काय 2 माणसं होती. आणि हॉस्पिटलला जाताना तुमच्या बरोबर किती होते? माझ्या बरोबर तो आणि मीच एकटा होतो, आम्ही दोघंच होतो. पाहुणावाल्यांनी लगेच त्याला दाखल करून घेतलं का? हो, पाहुणावाल्याने लगेच दाखल करून घेतलं. काय काय भाजलं होतं? तुम्ही काय काय बघितलं नेमकं? भाजलं कुठं कुठं होतं? त्याच्या हाताला भाजलं होतं हां. आणि पाठीमागं भाजलं होतं. इथं मानाला थोडं भाजलं होतं आणि वरून जर पडला ना थोडा ते तारा लागल्या होत्या. डोक्याला मार लागतो. हां.